आपका हार्दिक स्वागत। मैं हूं आर.डी. वर्मा। आप देख रहे हैं लाइव इंडिया न्यूज। लाइव इंडिया न्यूज के माध्यम से हम आपको दिखाते हैं शहर में हो रहे हर घटनाक्रम को। तो आइए देखते हैं आज के। भाटाळे येथे अखंड हरिनाम सप्ताह संपन्न। सप्ताहात ग्रामस्थांनी दिला प्रचंड प्रतिसाद। ग्रामपंचायत भाटाळे येथे समस्त ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नांनी प्रथमच अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन मोठ्या उत्साहात पार पडले। या सप्ताहामध्ये दर दिवशी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये हरिपाठ, भजन, कीर्तन यांचा समावेश होता। अखंड हरिनाम सप्ताह दरम्यान संपूर्ण भाटाळे गाव भक्तिमय झाले होते। संपूर्ण भाटाळे परिसरातील वारकरी भक्तांनी एकत्र येऊन व ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने या सप्ताहामध्ये सहभाग नोंदवला। चला पाहूया यावेळी माहिती देताना काय म्हणाले माजी सरपंच श्याम माळी। सप्ताह साजरा करण्यामागे उद्देश आहे सर्व गावामध्ये प्रेमाचं वातावरण निर्माण व्हावं, सर्व गावकऱ्यांना वारकरी समुदायाची जी भगवी पताका आहे सर्व लक्षात द्यावं। तसेच सर्व भिवंडी तालुक्यामध्ये गावोगावी सप्ताह आहेत, परंतु मोजकीच गावं सोडली त्यामध्ये आमच्या गावासुद्धा नंबर लागतो। म्हणून आम्ही सर्व ग्रामस्थांनी मिळून सप्ताह आयोजित केला आहे। याच्यामागे एकट्याची प्रेरणा नसली तरी पण महंत या सर्व लोकांची प्रेरणा आहे आणि सर्व मिळून आम्ही साजरा सप्ताह करतो। सप्ताहासाठी बालयोगी कैलास महाराज, महंत महानंद बाबा, महंत कोंडीदाजी महाराज, तसेच आपले भिवंडी भूषण कबीर महाराजजी, तसेच बरेचसे नामवंत मंडळी इथे आहेत। सर्वांचं नामोल्लेख करणे शक्य नाही। खरोखर सर्वांनी कार्यक्रमासाठी भरपूर असा प्रतिसाद दिला आहे। विशेष करून मी आमच्या भाटाळे गावातील सर्व तरुणी बंधू भगिनी जेव्हा आपण कार्यक्रम मीटिंग लावली तेव्हा त्या लोकांनी हाजेरी दाखवली आणि खरोखर एवढी उपस्थिती पाहून मला आनंद वाटतो की आपण जो गावकऱ्यांची सप्ताह करतो आणि खरं एक आनंदाची गोष्ट आहे। याच्या पब्लिकवर आपल्याला दिसत आहे। अखंड हरिनाम असं म्हटल्यानंतर इतर गावामध्ये कार्य भरपूर होतात, आपण करतोय न करता आपण आलोय, पण जो आज भाटाळ्या गावामध्ये या लोकांना जो आनंद होईल या 4 दिवसामध्ये, जो काय या 4 दिवसामध्ये तुमच्या लोकांचा उत्साह तुमच्यामध्ये राहणार, हा एक आगलाना वेगळाच उत्साह राहणार असा त्याचा भाग आहे। कारण तर सप्ताह म्हटल्यानंतर कसं आहे की 15 दिवस 1 महिनाभर अगोदरच त्याचा आनंद वातावरण एक चेंजिंग होते की बाबा रे आपल्या गावामध्ये आता उत्सव होणार आहे, सप्ताह होणार आहे। प्रत्येकाच्या मनामध्ये एक उत्साह साजरा होते। खाणारा पिणारी माणसं असतात ते विचार करतात ना रे बाबा उद्यापासून आपलं। आज या श्री क्षेत्र भाटाळे गावामध्ये नामसप्ताह चालू करण्याचं एकच कारण की संपूर्ण भिवंडी तालुक्यामध्ये नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये या वारकरी संप्रदायाचा संत जे आहेत, ज्ञानोबाराय असू दे, एकनाथ महाराज असू दे, तुकोबाराय असू दे, या तुकोबारायांनी वैष्णव मेळी म्हणजे मांदियाळी प्रत्येक खेडोपाडी जनजागरण जागृतीचा पूर्ण प्रबोधन असा विषय केला आणि तो प्रत्येक गावामध्ये व्हावा। घरोघर देवाचं कार्य जावं, देवाचं नामसप्ताह व्हावा, नामचिंतन व्हावं, घरोघर भक्ती व्हावी या उद्देशाने प्रत्येक गावामध्ये आम्ही असं निश्चय केलेला आहे। ज्या गावामध्ये भगवंताचे कार्य नशेल। श्रीमद् भागवत सप्ताह ज्ञान महायज्ञ में भक्तों की भारी भीड़। परम पूज्य श्रीकांत जी महाराज काशी अपने कथाओं से लोगों को पहुंचा रहे हैं लाभ। आइए हम आपको ले चलते हैं भिवंडी के कामतघर इलाके में। कामतघर इलाके में वड़ाल देवी तालाब पर मनोज मोतीराम काटेकर उद्यान के पास गत 24/12/2016 से कथा का प्रारंभ हुआ है, जहां पर भक्तों की संख्या बढ़ती ही जा रही है। आइए हम आपको ले चलते हैं जहां परम पूज्य श्रीकांत जी महाराज अपने कथाओं से लोगों को लाभ पहुंचा रहे हैं, जहां भक्तों की संख्या दिन पर दिन बढ़ती जा रही है और अपनी कथाओं से लोगों का मन मोह लेते हैं परम पूज्य श्रीकांत जी महाराज। हर रोज नई नई कहानी भागवत के बारे में दिखाते रहते हैं, जहां झलकियां के रूप में भी लोगों के सामने कृष्ण भगवान रुक्मिणी की शादी होती है। वहीं पर कृष्ण जी गोवर्धन पर्वत को उठाते हैं और बलदाऊ भी आते हैं, महादेव के रूप में आते हैं। यानी कई तरह से लोगों को समझाने के लिए सचित्र झलकियां पेश करते हुए कथाओं का श्रवण करते हुए भक्त भारी संख्या में उपस्थित होते हैं। कथा के अंत में
आरती भी की जाती है, जहां आरती में कई हजारों की संख्या में महिला पुरुष शामिल रहते हैं। यानी कुल मिलाजुलाकर कामतघर इलाके में जो भागवत सप्ताह ज्ञान महायज्ञ का प्रारंभ हुआ है, काफी लोग उसमें पहुंच रहे हैं और इस कथा श्रवण का लाभ उठा रहे हैं। तो आइए देखते हैं, जहां परम पूज्य श्रीकांत जी महाराज श्रीमद् भागवत सप्ताह ज्ञान महायज्ञ का प्रारंभ किए हैं। जनता को काफी लाभ पहुंच रहा है और जनता लगभग काफी भीड़ के साथ आकर कथा श्रवण करती है। जहां हम आपको दिखा रहे हैं लाइव इंडिया न्यूज के कैमरे से कुछ ली हुई तस्वीरें, जहां पर जनता ने कथा श्रवण कर कथा का लाभ उठाया। वहीं पर परम पूज्य श्रीकांत जी महाराज ने जनता को अपने कथाओं से मंत्र मुग्ध कर दिया, मोहित कर दिया है। कई साल से यह प्रक्रिया श्रीकांत महाराज की चलती आ रही है और इस साल भी बड़े धूमधाम से पंडाल के अंदर श्री भागवत सप्ताह ज्ञान महायज्ञ प्रारंभ किया गया है। काफी लोगों का समावेश रहता है, जहां दूर दराज से आए हुए लोग परम पूज्य श्रीकांत जी महाराज के कथाओं को सुनकर लाभ उठाते हैं। पहले बार 11 वर्ष 56 दिन में भगवान में विजय प्राप्ति, 57वें दिन जो है बाबा वासुदेव माँ देवकी के पास भगवान जाते हैं, बंदिश से मुक्त करते हैं। और ब्रजवासियों को ध्यान देना, सभी ब्रजवासी मथुरा से वापस। इस विरह में भगवान ने बहुत कृपा। आज मथुरा में प्रभु का पहला बार केस 11 वर्ष 56 दिनों तक भगवान का अभी तक केस नहीं कटा था। आगे भगवान बढ़े हैं, जो है 2 जन का भगवान ने उद्धार किया है। बहुत गंभीरता से लेना। आगे भगवान बढ़े, जो सौगंधी नाम की एक, ध्यान देना, सौगंधी नाम की एक अप्सरा है, नाम है सौगंधी। सदा मंगलम। भगवान मृत्युंजय ने, भगवान शंकर जी ने तुरंत एक नाग को लिया है और अपने गले में से उद्धार किया है। आज किसी को कह दिया जाए अरे बाबा रे बाबा ये सर्प है, लोग दूर से भागते हैं। कोई ऐसा व्यक्ति है जो सर्पों को दान कर सकता है? भगवान मृत्युंजय बाबा ने उसी में का एक सर्प लिया है और यज्ञ वहीं पे यज्ञ का विराम होता है। भगवान मृत्युंजय ने अपने गले में धारण किया है और वही धारण करके, इसके पहले काशी विश्वनाथ मंदिर भी नहीं था। हमारे काशी मंडल के बैठे बहुत, वाराणसी जिला वाले बहुत बैठे होंगे, लेकिन विश्वनाथ मंदिर दर्शन हुआ होगा या नहीं हुआ, जरा हाथ उठाए तो। अब आदि इसी प्रकार जो सृष्टि का वर्णन होता है। और स्वयंभू मनु आज हमारे 14 मनवंतर है, हमारे 4,32,000 वर्षों में मनवंतर है, 4,32,000 वर्ष। आज हम आप 2016 में बैठे, 1,08,000 वर्ष जिस दिन होगा, कलयुग का पहला चरण होगा। आज उम्र है 100 वर्ष। जिस दिन कली का दूसरा वर्णन होगा, 2,16,000 वर्ष, उस दिन उम्र होगी 50 वर्ष। जो गोकुल में जो रोहिणी मैया है, रोहिणी गर्भ जो है, आप समागम कर दीजिए। योग माया ने ऐसा ही किया। कारागृह में होता क्या है, 7वां जो गर्भ था ना, नष्ट हो गया। 7वां जो गर्भ है वह नष्ट हो गया। मेरी लाल सुनरिया यार तेरो तारो, जय हो मेरी द्वार वाली यार तेरो तारो, जय हो मेरी जगबीरा यार तेरो तारो, जय हो मेरी तुलजा भवानी यार तेरो तारो, जय हो मेरी अस्तन
अधी यथे सुराचना बहो स्तनयता सने प्रिय नधी मही कत्सुजी नेटवातमी मटर तदभ्यते किंच वैमिति कृपादभिभृत विवादभिर्भृत। वीर बजरंग युवा प्रतिष्ठान आयोजित शिवसेना चषक 2016 भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न। प्रमुख उद्घाटक शिवसेनेचे दिग्गज नेते विष्णुदादा चंदे, दशरथ पाटील गुरुजी। अंबाडी परिसर येथे ग्रामपंचायत शेटगाव खरिवली अंतर्गत कैलासवासी मुकेश पाटील यांच्या स्मरणार्थ वीर बजरंग युवा प्रतिष्ठान आयोजित शिवसेना चषक 2016 भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी शिवसेनेचे धडाकेबाज नेतृत्व विष्णुदादा चंदे व दशरथ पाटील गुरुजी यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला। उपस्थित मान्यवरांचे शिवसेना शाखा प्रमुख राहुल पाटील व विभाग प्रमुख रघुनाथ पांढरे तर वीर बजरंग युवा प्रतिष्ठानच्या वतीने भव्य स्वागत सन्मान करण्यात आले। चला पाहूया यावेळी मार्गदर्शन करताना काय म्हणाले शिवसेना नेते दशरथ पाटील गुरुजी व विभाग प्रमुख रघुनाथ पांढरे। इथे आम्हाला युवकांना क्रिकेटसाठी प्रोत्साहन मिळालं पाहिजे। हा मातीतला खेळ आहे, मातीमध्ये झाला पाहिजे ही आमची प्रथमतः म्हणजे सर्व क्रिकेट रसिकांची पण मागणी होती की बाबा खरिवलीला गेल्या 2-4 वर्षामध्ये क्रिकेटच्या मॅची सामने झालेले नाही आहेत, तर यावर्षी झाली पाहिजेत आणि त्यांच्या म्हणजे क्रिकेट रसिकांच्या आम्ही भावना आमच्या लक्षात घेऊन यावर्षी आम्ही क्रिकेटचं आयोजन केलेलं आहे। आमच्या अपेक्षा आहेत 30 ते 40 संघ या ठिकाणी ग्रामीण पट्ट्यामधले आले पाहिजेत। शिवसेनेची भूमिका तर क्रिकेट रसिकांच्या प्रथमतः पाठीशीच आहे। माननीय आमदार शांताराम मोरे यांना आम्ही विनंती करणार आहे ते 1 तारखेला इथं बक्षीस वितरणासाठी येतील, तेव्हा आमच्या सर्व क्रिकेट रसिकांच्या तर्फे त्यांना एक आम्ही निवेदन देऊ आणि इथे आपल्या मुलांना क्रिकेटसाठी प्रोत्साहन देण्यासाठी काहीतरी आम्ही मागणी करणार आहोत। म्हणजे इथे शिवसेनेतर्फे ही स्पर्धा होते। मी विष्णुचंदे, आम्ही योगायोग असा आहे की आम्ही दोघे इकडे तिकडे फिरून आलेलो। बीजेपीत जाणं आमचा अपघात होता, काय ते सगळ्यांना माहिती आहे, मी तुमच्या गावचा असल्यामुळे। मध्ये जो एक अपघात झाला त्या अपघातामुळे काही गोष्टी झाल्या आमच्या हातून, परंतु महाराष्ट्राला तारून नेणारे खूप अशी दैवत या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला येऊन गेलेले आहेत। राजेश्वर छत्रपतींपासूनचा इतिहास आहे या महाराष्ट्राला, त्याच्या आधीचा सुद्धा इतिहास खूप मोठा आहे आणि आपले सर्वांचे श्रद्धास्थान, शिवसेनेचे श्रद्धास्थान म्हटलं तर बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी या मातीमध्ये असा एक चमत्कार घडवला गेल्या 60-65-70 वर्षापूर्वी की या महाराष्ट्रामध्ये अशा मुलांना त्यांनी हाताशी घेतलं की त्यांना घरामध्ये पण किंमत नव्हती आणि समाजामध्ये पण किंमत नव्हती। माझ्या शब्दाचा नीट अर्थ समजून घ्या। बाळासाहेबांनी असे तरुण हातामध्ये घेतले की ज्यांना खरंच घरामध्ये पण कोणी विचारत नव्हतं आणि समाजामध्ये पण कोणी विचारत नव्हतं। अशी माणसं, असे मावळे बाळासाहेबांनी जमा केली आणि अशी संघटना स्थापन केली की ज्यांना कोणी विचारत नव्हतं त्यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापर्यंत सुद्धा त्यांनी नेऊन बसवलं। ही किमया हा खरंच चमत्कार आहे। पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने विज्ञान प्रदर्शन सोहळ्याचा उद्घाटन समारोह सोहळा संपन्न। दरवर्षीप्रमाणे पंचायत समिती भिवंडीच्या माध्यमातून सलग 42व्या वर्षी देखील विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक कलागुणांना वाव मिळावा यासाठी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन होत असते। पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या अधिकारी चित्रा भारमळ मॅडम यांच्या अथक प्रयत्नाने व परिश्रमाने शिक्षण विभागाच्या सर्व अधिकारी वर्गाच्या विशेष मेहनतीने विज्ञान स्पर्धेस विविध शाळांनी प्रचंड प्रतिसाद दिला व अपेक्षेबाहेर प्रयोगाचे प्रोजेक्ट त्यांनी सादर केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र तरेसर व विद्या शिर्के मॅडम यांनी उत्कृष्ट पद्धतीने करून सर्वांचे मन मंत्रमुग्ध करून सोडले। चला पाहूया यावेळी माहिती देताना काय म्हणाल्या शिक्षण अधिकारी पंचायत समिती भिवंडी चित्रा भारमळ मॅडम। 42वे तालुका विज्ञान प्रदर्शन जे आम्ही आयोजित केलेले आहे फार कमी पिरियडमध्ये केलेले आहे। 2 दिवसामध्ये आमची अरेंजमेंट झाली आणि आता बामू सरांनी सांगितल्याप्रमाणे संस्था त्यांचे जे संस्थाचालक आहेत किंवा ट्रस्टची जी मंडळी आहेत त्यांनी खूप चांगला अप्रोच केलेला आहे आम्हाला। आणि आमचा उद्देश म्हणाल तर जे प्राथमिक आणि माध्यमिक या पूर्ण 2 वेगवेगळे सेक्शन सुरू केलेले आहेत आणि खूप चांगलं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे। जवळजवळ आम्ही असं आमचा अंदाज होता का 5-6 वर्ग आमचे भरतील, पण ती संख्या आमची 9 वर गेलेली आहे आणि एका जवळजवळ 70 टेबल, त्याच्यापेक्षा जास्त अजून 70 ते 90 टेबल आम्ही लावलेले आहेत
आणि विद्यार्थ्यांचा सहभाग एवढा उत्कृष्टरित्या चांगला, म्हणजे आम्हाला अपेक्षित नव्हतं एवढा चांगला आम्हाला अप्रोच मिळालेला आहे. तर मी तुमच्या या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून असं सांगू इच्छिते का जास्तीत जास्त स्टुडंट लोक इथे विजिट करतील. शिक्षकांना चांगलं टीचिंग एड्स बनवला चान्स आहे आणि त्यांनी ते जास्त प्रेझेंट करावं एवढंच माझी विद्यार्थ्यांना शिक्षकांना शुभेच्छा. हे टेबल आम्ही दरवेळी आमचं टार्गेट असतं का 70 टेबल तरी भरावे, पण यावेळी ते 90पर्यंत गेले आणि होप सो आज संध्याकाळपर्यंत तो 100चा आकडा आम्ही पार केलेला आहे. आणि एवढंच मी विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना सांगू इच्छिते तुमच्या माध्यमातून का जास्तीत जास्त शिक्षक आणि विद्यार्थी येऊन ते स्टॉल पाहतील आणि चांगलं एक आता विज्ञान युग आहे त्याप्रमाणे ह्यांनी सांगितल्याप्रमाणे सरांनी विज्ञान युग आहे, वैज्ञानिक आपण नवीन चांगले तयार करणार आहोत. तर एक वेगवेगळे एक्सपेरिमेंट विद्यार्थ्यांनी सादर केलेले आहेत. आम्ही 2 क्लास पाहिलेले आहेत. खूप सुंदर टीचिंग एड्स पण बनवलेले आहेत आणि विद्यार्थ्यांचा अप्रोच पण चांगलेला आहे. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी व्हिजिट करावी. की सायन्समध्ये त्यांना प्रोत्साहन केलं तरी दुसरा अब्दुल कलाम तयार होणार आहे. मला असा वाटला की फार सुंदर आहे. आणि आमचे पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी चित्रा मॅडम त्यांचे सर्व सहयोगी म्हणजे 2 दिवसामध्ये एवढा हार्डवर्क करून ना की आम्ही काय फक्त जागा दिलेल्या आहे, बाकी ऑर्गनायझिंग बाई केलेलं आहे. आणि त्यांची कमांडिंग बघितलं मला आनंद वाटला की आमचे शाळा घेतलं म्हणजे मला तरी खूप आनंद वाटला आणि मी त्यांना धन्यवाद देऊ. आणि सर्व मुलांना मी शुभेच्छा देतो की या कार्यक्रमाचा लाभ घेतला पाहिजे आणि जे मुलं येणार आहे की त्यांना पण स्फूर्ती असावे की यासाठी जे पंचायत समिती शिक्षण विभागाने जे डिसिजन घेतला मला खूप आनंद वाटतो आणि मनापूर्वक बाईला मी धन्यवाद देतो.